काल एक बातमी वाचली. आपले कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांच्या हत्ये प्रकरणातला जो मुख्य आरोपी होता. जे आरोपी बरेच आहेत. त्यामध्ये जो मुख्य आरोपी होता समीर गायकवाड, याची सांगलीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. जी शिक्षा हे जातीवादी सरकारकडून द्यायला पाहिजे होती, या सत्याच्या सरकारनं जी शिक्षा त्याला करायला पाहिजे होती, द्यायला पाहिजे होती, ती सरकारकडून न झाली. पण नियतीने त्याचा बदला घेतला असं आपण म्हणायला काय हरकत नाही. गोविंद पानसरे हे प्रसिद्ध लेखक होते. शिवाजी कोण होता हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं त्यांचं पुस्तक होतं. 2015 साली ते आपल्या पत्नीसोबत 16 फेब्रुवारी 2015 आपल्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला गेले. परत येते वेळेस काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे या देखील जखमी झाल्या होत्या. आणि पुढे 20 फेब्रुवारी 2015ला उपचारादरम्यान पानसरे सरांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्या पत्नी वाचल्या, पण दुर्दैवाने पानसरे सर आपल्यात राहिले नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांचा लढा आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील कायमस्वरूपी. सध्या सरकारच्या विरोधात जे आवाज उठवतील किंवा जे प्रश्न विचारतील त्यांना शिक्षा केल्या जात आहेत, आणि जे चांगल्या विचारवंतांना दिवसाढोळ्या गोळ्या घालून मारतायत त्यांना संरक्षण दिलं जात आहे. सध्याची अशी परिस्थिती आहे. डॉक्टर संग्राम पाटील जे ब्रिटिश स्थित असलेले जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचे मी बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. अत्यंत छान ते समाजाला जागृत करण्याचं काम करतायत. ते त्यांचे विचार मांडतायत प्रखरपणे. त्यांना या सरकारकडून त्रास दिला जातोय. पण सरकार आपल्या सध्याचं इतकं डरपोक आहे